तर आज आपण शिकणार आहोत मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन पॉइंटचं डेसिमल. जर मल्टिप्लायला 10 और डिव्हिजनला 10 जर राहिलं म्हणजे 1 च्या नंतर 0 वाले जर एक्झाम्पल्स तुम्हाला आलेच तर अशा उदाहरणांना किती सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करता येतं बघ. फक्त पॉइंट त्यांच्या ज्या जे नंबर्स आहेत ना, जे डिजिट्स आहेत ना, ते चेंज होत नाही, ते जसेच्या तसे राहतात. फक्त आणि फक्त त्यांच्या पॉइंटची जागा जी असते, प्लेस जी असते ती चेंज होत असते. जसं की मल्टिप्लायला हा पॉइंट तिकडच्या दिशेला, तिकडच्या डायरेक्शनला रन करत असतो, तिकडच्या डायरेक्शनला जात असतो. आणि डिव्हिजनला तो डेसिमल जो असतो, तो पॉइंट जो असतो, तो इकडच्या डायरेक्शनला येत असतो. आता तो किती अंक ओलांडेल, किती डिजिट ओलांडेल हे डिपेंडेंट असतं एकाच्या नंतर जेवढे शून्य राहिले त्याच्यावरती. आता मला सांगा एकाच्या नंतर शून्य किती? 1. मग हा पॉइंट किती घर तिकडे जाईल? एकच घर तिकडे जाईल. म्हणजे याचं उत्तर राहील 44. हा पॉइंट एक घर तिकडे जाईल म्हणजे 9 च्या नंतर येईल. झालं. त्याच्यानंतर मला सांगा एकाच्या नंतर किती शून्य? 2. पॉइंट किती घर तिकडे जाईल? 2 घर तिकडे जाईल. म्हणजे याचं आन्सर येईल 4 4 9 3 पॉइंट. इथं 0 टाकून द्या, काय प्रॉब्लेम नाही. पॉइंट लास्ट लाईन. ठीक. आता मला सांगा इथं किती घर तिकडे जाईल? किती अंक ओलांडेल? 3. म्हणजे 4 4 1 2 9 3. आता 3 जाईल ना, मग मला सांगा दोनच अंक आहेत आपल्याकडे, दोनच डिजिट आहेत. मग त्यावेळेस नंतर 0 वाढवायचा, मग पॉइंट द्यायचा. इथं पॉइंट देऊन नंतर लास्टला 0 टाकून द्यायचं, काय प्रॉब्लेम नाही. इथं किती जाईल? पॉइंट किती करायचे? 1 2 3 4. 1 2 तर आहेत, 4 4 9 3. 2 ओलांडले, अजून 2 0 वाढून द्यायचे, पॉइंट द्यायचा, मग 0 द्यायचा. मल्टिप्लिकेशनचे कळाले? चला डिव्हिजनचे. आता मला सांगा 44.93 पॉइंट कोणत्या डायरेक्शनला रन करणार आहे? माझ्या. ठीक आहे, इकडच्या. सो दॅट्स वाय किती घर ओलांडेल, किती डिजिट ओलांडेल? 1. म्हणजे काय येईल पोरांनो इथं उत्तर? 4.493. इथं किती डिजिट ओलांडेल? 2. काय उत्तर येईल? 4493. पॉइंट कुठे येईल? लास्टला नाही, इकडे सुरुवातीला. आणि त्याच्यानंतर पॉइंटच्या आधी 0 टाकून द्यायचं. बरोबर. आता इथं किती घर ओलांडेल? 3. म्हणजे 4 4 2 तर आहेत, एक मला वाढवावं लागेल. इथं पॉइंट देऊन द्यायचा, एक वाढवून, म्हणजे 4493. इथं 0 टाकून द्यायचं. येतं लक्षात? ठीक. आता इथं किती ओलांडेल? 4. 2 तर आहेत, 2 वाढवून द्यायचे, पॉइंट देऊन द्यायचं. इथं 4 4 9 आणि 3. इथं 0 टाकून द्यायचं. सोपं आहे? कोणाला कळालं नाही? सरांना कळालं नक्की? ठीक आहे. तुम्हाला कळालं असेल तर प्लीज लाईक करा. थँक्यू. मग